नमस्कार. हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून परीक्षेच्या तणावाला सामोरे कसे जायचे या 5 सत्रांच्या अभ्यासक्रमामध्ये शेवटच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. परीक्षेला सामोरं जात असताना कोणकोणत्या पद्धतीचे तणाव विद्यार्थी म्हणून आपण फेस करतो आणि त्या सगळ्या तणावांना आपण कसं सामोरं जायचं, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, हे आपण या आधीच्या सत्रांमधून पाहिलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये असेच काही महत्वाचे बिंदू आणि त्याबरोबरच प्रत्यक्ष ध्यानाद्वारे आपण आपल्या स्वतःतील आंतरिक ऊर्जेचा अनुभव कसा घ्यायचा याचे प्रात्यक्षिक देखील आपण पाहणार आहोत. हार्टफुलनेस ही एक स्वयंसेवी संस्था आहे. गेली 75 वर्षापासून ही संस्था ध्यानाची सहज आणि सोपी पद्धती शिकवते आहे. हार्टफुलनेसचं ध्यान राजयोगावर आधारित असं आहे आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांद्वारे हे मोफत शिकवले जाते. जगभरात जवळजवळ 160 देशांमध्ये 2 दशलक्ष साधक हार्टफुलनेस पद्धतीनं ध्यानाचा अनुभव घेत आहेत आणि यांसाठी 10,000 प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रशिक्षण हे पूर्णपणे विनामूल्य दिले जाते. शाळा, विद्यापीठ, कॉर्पोरेट ऑफिस, शासकीय कार्यालय, वैद्यकीय व्यावसायिक अशा अनेक विविध श्रेणींमधल्या लोकांपर्यंत हार्टफुलनेस ध्यानासाठीचे वेगवेगळे उपक्रम घेऊन जात असतो आणि असे उपक्रम करत असतो. तर मित्रांनो, हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या 5 सत्रांच्या अभ्यासक्रमातील आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे शिस्तबद्धता किंवा स्वयं अनुशासन. या चित्रामध्ये आपण पाहतो आहोत की एक विद्यार्थी हातामध्ये पेन्सिल भाल्यासारखी धरून उभा आहे. त्याच्या गळ्यातल्या स्टॉपवॉच कडे तो पाहतो आहे. त्याच्या मागच्या बाजूला एक घड्याळ पण दिसत आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या उजव्या बाजूला एक बरोबर खुणा केलेली एक चेकलिस्ट अशी दिसते आहे. म्हणजे काय, तर आपल्या हातामध्ये असलेल्या पेन्सिलीचा हत्यारासारखा उपयोग करून घड्याळ बरोबर पाळून आणि आपण काय करतो आहोत हे वेळच्या वेळी तपासून पाहत आपण जर का पुढे गेलो तर एखाद्या शूर योद्ध्यासारखे आपण विजयी होऊ शकतो. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की विद्यार्थी पुस्तकांच्या घराण्यामध्ये बसलेले आहेत. काही जण वाचतायत, काही जण पुस्तकावरच बसून वाचतायत आणि एका विद्यार्थ्यानं तर ते पुस्तक अगदी डोक्यावर घेतलंय. कदाचित त्याला असं वाटत असेल की आता आपण फेकून द्यावं. आपल्यापैकी बऱ्याच जणांची या अभ्यासाच्या सततच्या कटकटीमुळे आता ही पुस्तकं फेकून द्यावीत अशी मनस्थिती झाली असेल. असंच काहीच चित्र हे दुसऱ्या ह्याच्यात दिसतंय. आणि तिसऱ्या ह्याच्यात आपल्याला असं दिसतंय की रॉकेट मध्ये बसून एक विद्यार्थी उंचच्या उंच जातो आहे. एखाद्या रॉकेटची निर्मिती असते ती करत असताना क्रमबद्ध पद्धतीनं अनेक प्रक्रिया, अनेक गोष्टी, अनेक प्रयोग यशस्वी करत करत एकमेकाला जोडत शेवटच्या क्षणाला त्या रॉकेटची निर्मिती होते. आणि रॉकेट अंतराळात झेप घेत असताना सुद्धा एका मागोमाग एक होणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांमधूनच शेवटी रॉकेट हे अंतराळाकडे झेपावत असतं. या सगळ्यातनं आपल्याला सांगायचं असं आहे की आपण नियमितपणे आणि योग्य नियोजन करून केलेलं काम असेल तर ते काम आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जातं. या चित्रामध्ये एका बाजूला गोल पोस्ट दिसतोय आणि एका बाजूला आपल्याला एक करंडक दिसतोय.
आणि करंडकाच्या आधी गोलपोस्टच्या बरोबर मध्ये एक बाण घुसलेला दिसतोय. सर्वसाधारणपणे हे चिन्ह ध्येय साधनेसाठी किंवा ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रेरणा म्हणून वापरलं जातं. ज्यावेळी त्या गोल पोस्टच्या किंवा निशाणाच्या बरोबर मध्यावर बाण लागतो, त्याचा अर्थ तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही त्या बाणाला धनुष्यावर व्यवस्थित ताण दिलेला आहे आणि अचूक असा लक्षाचा वेध घेतला आहे. असं केलं तरच तुम्हाला सगळ्यात जास्ती गुण या लक्षवेधाच्या स्पर्धेमध्ये मिळत असतात. यश हे सुद्धा लक्षवेधासारखंच असतं आणि हे यश मिळवताना अनेक छोट्या 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 पायऱ्या पार करत आपल्याला जावं लागतं. आपल्याला समोरच्या चित्रात दिसेल की एक फुलासारखी एक आकृती आहे आणि त्या आकृती बनवताना वेगवेगळ्या आकारांचा उपयोग केलाय आणि बरोबर मधला एक आकार असा आहे की जिथे आपल्याला एक रिकामी जागा किंवा गॅप आहे असं दिसतंय आणि एक कुठली तरी व्यक्ती हातामध्ये बरोबर त्या जागेत बसेल अशा पद्धतीचा एक तुकडा ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळे तुकडे एकमेकांमध्ये अडकलेले आहेत, पण जेव्हा हे सगळे तुकडे एकमेकात अडकलेले असतील तेव्हा या आकाराचं चित्र एखाद्या फुलासारखं असेल. एका विशिष्ट रचनेनं सातत्यानं केलेले आणि एकमेकावर अवलंबून असलेले प्रयत्न अशा पद्धतीनं एक सांधा तयार करतात. शिस्तबद्धता हा सुद्धा ध्येय आणि ध्येय प्राप्ती मधला एक सांधा आहे, एक दुवा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, या समोरच्या चित्रामध्ये एका विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये असंख्य कल्पना येत आहेत असं दिसतंय. त्याच्यामध्ये काही अभ्यासाच्या आहेत, काही कलेच्या आहेत आणि त्याचबरोबर काही मनोरंजन करणाऱ्या पण आहेत. अशा अनेक कल्पना, असे अनेक विचार आपल्या मनात येत असतात आणि या सगळ्या विचारांमध्ये आपण गुंतून राहत असतो. त्यातल्या त्यात ज्या विचारांमुळे आपल्याला आनंद मिळतो ते विचार वारंवार करण्याची आपली स्वाभाविक प्रवृत्ती राहते. आनंद देणारे विचार किंवा आनंद देणाऱ्या सवयी या फायद्याच्या असतीलच असं मात्र नाही. त्यामुळे आपल्या फायद्याच्या कोणत्या गोष्टी आहेत, आपल्या फायद्याचे विचार कोणते आहेत आणि त्या विचारांवर आपण ताबा कसा आणायचा, कोणते विचार आपण टाळायचे, हे समजणं म्हणजे स्वयंशिस्त उत्पन्न होणं. आणि एकदा का स्वयंशिस्त आपल्यात उत्पन्न झाली की आपल्या प्रगतीचा मार्ग हा भरा पार केला जातो. तर विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिस्त म्हणजे निश्चित काय असलं पाहिजे, तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण पहिली कृती केली पाहिजे. दुसरा काय कृती करतो आहे ते बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जर का कोणी उपलब्ध असेल तर ते निश्चित काय मार्गदर्शन करतायत हे लक्ष देऊन त्याचा योग्य पद्धतीनं अवलंब केला पाहिजे. आपण जे काही करतो आहोत त्याच्या छोट्या छोट्या नोट्स किंवा टिपणं काढून ठेवण्याची आवश्यकता आहे आणि हे सर्व आपण सातत्यानं करण्याची गरज आहे. हे सर्व करत असताना आपले जे काही सहकारी असतात किंवा आपले जे शिक्षक असतात त्यांना वारंवार आपण करत असलेले प्रयत्न दाखवणं हे फार महत्वाचं आहे. मुळात शिस्तबद्धतेमध्ये आपण करत असलेल्या प्रयत्नाबरोबरच आपले प्रयत्न योग्य पद्धतीने चाललेत की नाही हे कोणीतरी पाहण्याची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी अशा पद्धतीने पाहणारा कोणी शिक्षकच पाहिजे असं काही नाही. आपल्याला शिस्त लावायची असेल तर आपण आपल्या मित्रालाही सांगू शकतो की अरे तू जरा माझ्यावर लक्ष ठेव बरं का, किंवा मित्राला शिस्त लावायची असेल तर आपण त्याला सूचना देऊ शकतो की अरे हे तुझं चुकतंय बरं का. अशा पद्धतीनं नियमितपणे आपण एकमेकाला सहकार्य करत, सांभाळून घेत, सूचना देत जर का जायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की आपण एकमेकांच्या सहकार्यानं हळूहळू खूप प्रगती करतो आहोत. स्वयंशिस्तीचा हा एक सहज आणि सोपा प्रयोग आहे. आपण सगळ्यांनी तो निश्चित करून पाहावा.
आणि एकदा का आपल्याला अशी स्वयंशिस्त पाळायची सवय लागली की मग आपलं मन पाण्याच्या तोटीसारखं होऊन जातं. पाण्याच्या नळाला जर का पुढे तोटी बसवली नसेल तर त्या नळातनं पाणी धो 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 वाहत असतं. आपण रस्त्यानं जाताना पाहतो की तुटलेले किंवा चोरून नेलेले नळ असतील तर असं पाणी रस्त्यावर वाया जात असतं. आपले मनातले विचार सुद्धा काही वेळेला तोटी नसतील तर असे कुठेतरी भरकटतात, वाया जातात आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाची शक्ती विनाकारण वाया जात असते. पाण्याच्या नळाला जशी तोटी लावल्यानंतर पाणी हवं तितकं जास्ती प्रमाणात किंवा कमी प्रमाणात आपण सोडू शकतो, त्याच पद्धतीनं अनुशासन जर का आपल्या मनामध्ये पक्क बसलेलं असेल तर आपले विचार आपल्याला नियंत्रित करता येतात आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम काय होतो तर आपल्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती अतिशय नियंत्रितपणे आपल्याला प्रवाहित करता येते. आपल्याला हव्या त्या ठिकाणी ती ऊर्जा वापरता येते. पण हे सगळं करायचं कसं? तत्वज्ञान माहित झालं, पण याची सुरुवात कशी करायची? तर सुरुवात करण्याची 3 सोपी तंत्र आहेत. त्यातलं पहिलं तत्व असं आहे की गडबडून जायचं नाही, कुठल्याच पद्धतीचं टेन्शन घ्यायचं नाही, शांतपणे पहिलं पाऊल टाकायचं. हे पहिलं करून पाहू असं आपल्या डोक्यात आलं की याचा परिणाम काय होईल, चुकेल का बरोबर येईल, कोणी हसेल का मला यश येणार नाही, याचा विचार न करता त्याची कामाची सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे. काम करत जसं जातो तसं अनुभव येत जातो. कामातल्या सातत्यामुळे आपण आधी पाहिल्याप्रमाणे अनुभवातनं एक जागृतता यायला लागते, जाणीव उत्पन्न व्हायला लागते आणि मग हळूहळू कामामध्ये कौशल्य यायला लागतं. ते काम कुठल्याही पद्धतीचं असू शकतं आणि त्यामुळे कामाची सुरुवात केली, हळूहळू कामात प्रगती झाली की आपण सुरुवात केली याबद्दल स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण आत्मविश्वास नसल्यामुळे माझं काम बरोबर आहे की नाही, मी चुकलो तर कुठं नाही ना, अशा पद्धतीच्या एका न्यूनगंडामध्ये आपण वावरत असतो. प्रत्यक्षात आपण काम चांगलं केलेलं असतं, पण न्यूनगंडातनं काम केलेलं असल्यामुळे त्याचा प्रभावीपणा तेवढा राहत नाही. त्यामुळे आपण केलेल्या कामाबद्दल आधी आपण स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. म्हणजे उगाचच पाठ थोपटून घ्यायची नाहीये, तर आपण ज्या सकारात्मकतेनं पाऊल टाकलं त्या सकारात्मकतेसाठी आपण स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. हे सगळं करत असताना कोणाचं तरी मॉनिटरिंग किंवा कोणतरी या सगळ्या आपल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवतोय याकडे लक्ष देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आता एक आपण छोटासा कार्यशाळेचा विषय करूया. आपल्या सगळ्यांसमोर कागद आहे, त्या कागदामध्ये आपण 4 चौकोन करूया. एका चौकोनामध्ये मला नवीन शिकायच्या सवयी कोणत्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. दुसऱ्या चौकोनामध्ये कोणत्या सवयींमुळे मला खूप आनंद मिळतो त्या लिहायच्या आहेत. तिसऱ्या चौकोनामध्ये या सवयीमुळे माझं खूप नुकसान होतं आणि ह्या सवयी काही केल्या माझ्यातनं जात नाही असं वाटतं, या सवयीपासून मला सुटका करून घ्यायची असं वाटतं, त्या सवयी लिहा. आणि चौथ्या चौकोनामध्ये काही सवयींमध्ये मला थोडंसं बदल केला पाहिजे असं वाटतं की त्याच्यात थोडासा बदल केला तर माझे प्रयत्न अधिक चांगले होतील. आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं आहेत, तर प्रत्येकानं आपल्या समोरच्या कागदामध्ये मी आता सांगितलं त्या पद्धतीनं लिहायला सुरुवात करा. पहिल्या चौकोनात मला नवीन शिकायच्या सवयी कोणत्या आहेत, दुसऱ्या चौकोनात ज्यामुळे मला आनंद मिळतो अशा सवयी कुठल्या आहेत, तिसऱ्या ज्याचा मला खूप त्रास होतो ज्याच्यामुळे माझं नुकसान होतं अशा सवयी कुठल्या आहेत, आणि चौथ्या चौकोनामध्ये अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या मी थोड्याशा बदलल्या तर माझे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. चला तर आपण आता लिहायला सुरुवात करूया. आपलं लिहून झालं की आपण लिहिलेल्या या छोट्याशा टिपणावर एक नजर टाकूया. आपल्या सवयींचं टिपण आपलं लिहून झालेलं आहे आणि मग त्याच्या आधारावर
आपण पुढचा विषय असा करणार आहोत की या टिपणातनं आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपल्याला काही ना काहीतरी बदल करायचा आहे, म्हणजे माझ्यात बदल होण्याची आवश्यकता आहे याचा मी स्वीकार केलेला आहे. माझ्यात बदलाचा स्वीकार मी जसा केला आहे तसंच माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींचा सुद्धा मी स्वीकार करण्याची गरज आहे. आणि त्या स्वीकार करून मला निश्चित काय गाठायचं आहे, मला निश्चित कोणत्या दिशेला प्रयत्न करायचे आहेत, अशा पद्धतीनं मनाला प्रशिक्षित करण्याची गरज आहे. त्याला असं म्हणतो आपण लक्ष सुकेंद्रित करणे. आणि हे सगळं करण्यासाठी आवश्यक असतं ते ध्यान. सहज विचलित न होणारी मनस्थिती विकसित करायला ध्यान आपल्याला मदत करतं. चंचल मनाला ध्यान सुकेंद्रित बनवतं. हार्टफुलनेस ध्यानामुळे मनाची कार्यक्षमता वाढतेच, पण त्याचबरोबर हृदयातनं उत्पन्न झालेला एक विश्वास आपल्या कार्याला अधिक बळ देत असतो. आणि त्यामुळे मनाचा विश्वास, आपल्या बुद्धीची करामत आणि आपल्या शरीराचे कष्ट या तिन्हींचा एक चांगला संगम होऊन आपण त्या कार्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते आणि हळूहळू जीवनाच्या सर्व अंगांमध्ये यशस्वी व्हायला त्याची मदत होत असते. हार्टफुलनेस ध्यानामध्ये आपल्याला हृदयापासून मिळणारी निश्चिती अनुभवाला मिळते. म्हणजे काय हो, आपण बऱ्याच कृती करत असतो, पण अनेक कृती करत असताना आपण त्या मनापासून केल्यात किंवा हृदयापासून केल्यात असं आपल्याला जाणवतच नाही. एखादी गोष्ट करत असताना मनात कुठेतरी वाटत असतं की हे करू नये, पण तरी सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात त्यातनं आनंद मिळणार असतो म्हणून आपण ती गोष्ट करतो. तर हे करू नये हे कोण सांगतं आपल्याला? तर हे सांगणारं आपलं हृदय असतं. हार्टफुलनेस म्हणतो की तुम्ही प्रत्येक कृती करत असताना हृदयाला विचारा, त्याला विचारा, अरे बाबा मी हे करू का? तो जर म्हणाला निश्चित कर तर तुम्ही करा. तो जर म्हणाला विचार कर तर करू नका. तो जर म्हणाला अजिबात करू नको तर त्याच्यापासून पूर्ण पाठ फिरवा आणि वेगळं काम करायला घ्या. हृदयावर करत असलेल्या ध्यानाचा स्वाभाविक परिणाम असा होतो की आपण प्रत्येक काम करायला लागलो की हृदय आपल्याला एक हलके सिग्नल देतो, एक संदेश देतो की तू करत असलेलं काम चूक आहे का तू करत असलेलं काम बरोबर आहे. आणि ह्यालाच आपण असं म्हणतो की हृदयापासून मिळणारी निश्चिती. मग या निश्चितीमुळे आपल्याला काय जाणवतं बरं? तर या निश्चितीमुळे आपल्याला असं जाणवतं की माझा सभोवतालचा सर्व परिसर हा माझा आहे, मी त्यांचा आहे, आमचं परस्परावलंबित्व आहे, मी एकटा नाहीये, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी अत्यंत सकारात्मकतेनं प्रयत्न करणार आहे. माझे सगळे प्रयत्न हे मला यशस्वीतेकडे घेऊन जाणारे आहेत. आणि स्वाभाविकपणे या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून माझ्या हातून अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीच्या सगळ्या कृती घडणार आहेत. अशा कृती घडत गेल्यामुळे माझं जीवन हे कसं होत जाणार आहे? तर माझं जीवन हे आनंदी होत जाणार आहे. माझ्या प्रत्येक कृतीमुळे माझ्या आसपासच्या सर्व लोकांना आनंद मिळणार आहे. माझ्या सगळ्या कृती या संतुलित होणार आहेत, तणावरहित होणार आहेत. आणि त्याबरोबरच माझ्या हृदयातल्या काही विशेष अशा धारणा, प्रेमळपणा, कारुण्य, त्याचबरोबर सहवेदना या जागृत होताना मला अनुभवायला मिळणार आहे. माझे विचार हे यथार्थ होणार आहे. योग्य पद्धतीने मी विचार करायला लागणार आहे. समाजाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही प्रामाणिक होत जाणार आहे. हे सगळे विचार आणि माझ्या सगळ्या कृती या एकमेकांशी जोडल्या जाऊन एकरूप असं माझं व्यक्तिमत्व समाजामध्ये व्यक्त होत जाणार आहे. हार्टफुलनेसच्या ध्यानातून अशा पद्धतीची एक व्यक्तिमत्वाची, ज्याला आपण उत्क्रांत म्हणता येईल, अशा पद्धतीची उपलब्धी आपल्याला होत जाते.
यालाच आपण असं म्हणतो की स्वतःची ओळख पटणं. ध्यान नियमितपणे करत असल्यामुळे हळूहळू आपल्याला ज्या गोष्टी जमत नाहीयेत त्या गोष्टी आपण चांगल्या करायला लागतो. ज्या चांगल्या जमतायत त्या उत्कृष्ट व्हायला लागतात आणि ज्या उत्कृष्ट आहेत त्याच्यात आपण अत्यंत कुशलतेनं आपला व्यवहार करायला लागतो. ही सगळी ध्यानापासून मिळणारी हृदयाची निश्चिती आहे. आणि मग याचा स्वाभाविक परिणाम काय होतो तर हळूहळू आपली प्रगती व्हायला लागते. आपण एक आनंदी व्यक्ती आहोत, समाधानी व्यक्ती आहोत असं लोक समजायला लागतात. हा आनंद आपल्यालाही जाणवायला लागतो. आपण तो दुसऱ्याला द्यायला लागतो आणि आपल्यामध्ये झालेला हा सकारात्मक बदल आपल्या प्रगतीला एक चांगली पार्श्वभूमी तयार करून देत असतो. आपली स्वतःलाच आपली किती प्रगती झाली आहे हे कळायला लागतं. आपल्या प्रगतीचा आलेख हा उंचावायला सुरुवात होते. चला तर अशा या ध्यानामुळं मिळणाऱ्या सगळ्या अनुभवांसाठी ध्यान शिकणं ही एक फार मोठी गरज आहे आणि त्याचा आज आपण अनुभव घेऊया. याच्या आधीच्या सत्रांमध्ये सुद्धा आपण ध्यानाचा थोडा अनुभव घेतलेला आहे. त्याच सगळ्या सूचना आपण आता पाळणार आहोत. ध्यान सत्र सुरू होईल तेव्हा सर्वांनी डोळे मिटून बसायचं आहे. ध्यान सुरू करा म्हटलं की आपण डोळे मिटून बसायचं आहे. या काळामध्ये आपण आपला स्क्रीन किंवा मोबाईल याबरोबर काहीही काम करणार नाही आहोत, चॅट पण करणार नाही आहोत. हार्टफुलनेस ध्यान करत असताना कुठलंही संगीत आपल्याला ऐकू येणार नाहीये. आपण आपल्या हृदयावर ध्यान करायचं आहे. सर्वसाधारणपणे हार्टफुलनेस ध्यानाचा कालावधी हा 20 ते 30 मिनिटांचा असतो, पण आजच्या सत्रामध्ये आपण ते 5 ते 7 मिनिटांमध्ये करणार आहोत. तर सर्वांनी डोळे मिटा. शक्यतो एका स्थिर स्थितीमध्ये बसा. पाठीचा मणका ताठ ठेवायचा प्रयत्न करा आणि हळूहळू आपल्या शरीराला शिथिल करायचा प्रयत्न करा. पायापासून सुरुवात करूया. पायाच्या बोटांची हलके हालचाल करत हळूहळू पावलं एकदम ढिली करूया. आता लक्ष हळूहळू पायाच्या पिंढऱ्यांकडे, गुडघ्यांकडे वळवत त्याचे सगळे स्नायू एकदम शिथिल करण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं करत असताना आपला श्वासोच्छ्वास एकदम संथ राहील. कुठली घाई गडबड असणार नाही आणि अशा स्थितीत गुडघे आणि मांड्या एकदम ढिल्या सोडा. उभा आणि कमरेचे स्नायू हे सुद्धा एकदम ढिल्या सोडा. लक्ष हळूहळू पोटाकडे वळवा. पोटातले अवयव, पोटातले स्नायू ढिले सोडत हळूहळू छाती आणि बरगड्या हे पण शिथिल करा. आपले खांदे तणावरहित करा. दंडाचे स्नायू ढिले करा. कोपरावरचा सगळा ताण काढून टाका. हाताचा पुढचा भाग, मनगट एकदम शिथिल करा. हाताची बोटं पूर्णपणे ढिली करा. लक्ष हलके पाठीकडे वळवा आणि मान, पाठ, कंबर त्या भागातला पाठीचा प्रत्येक मणका हळूहळू पूर्ण शिथिल करा. श्वासोच्छ्वास संत सुरू ठेवा आणि हलकेच लक्ष आपल्या चेहऱ्याकडे वळवत चेहरा, कपाळ, नाक, पोट याच्यावरचे सगळे स्नायू ते एकदम शिथिल करा. आपलं शरीर आता एकदम हलकं झालंय, तणावरहित झालंय असा अनुभव घ्या. हळुवारपणे लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. हृदयाची स्पंदनं जिथे ऐकू येतात तिथे ईश्वर एका दिव्य प्रकाशाच्या रूपानं आहे आणि तो हळूहळू आपल्या शरीरात पसरतोय. त्या प्रकाशाशी आपण हळूहळू एकरूप होतोय. या विचारावर ध्यान सुरू ठेवा. मनात अन्य काही विचार आले तरी सुद्धा
मनाला हलकेच आपल्या हृदयात ईश्वरीय प्रकाश आहे या विचारावर आणा आणि ध्यान चालू ठेवा. मनाला जाणवणारी शांतता टिकून घेण्याचा प्रयत्न करा.
हलकेच डोळे उघडा. आता आपल्याला कसं वाटतंय? कुठल्या तरी एका वेगळ्या जगातनं परत पृथ्वीवर आलो असा अनुभव आपल्याला आला असेल. या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण कुठे हरवलो होतो असं एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण झालं असेल. ध्यान करताना आपण कुठनं सुरुवात केली आणि फिरत फिरत एका प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपण बाहेर पडलो. या चित्रात दिसतंय त्याप्रमाणे एका टवटवीत अशा छोट्याशा रोपट्यासारखी आता आपली मनस्थिती झालेली आहे. आपल्या मनातले सगळे प्रश्न उलटे पालटे झालेत आणि आपण आता फक्त टवटवीत झालो आहोत. खरोखरच आपल्याला कसं वाटतंय हा अनुभव व्यक्त करायला हवा. आपल्या सगळ्यांसमोर कागद किंवा डायरी आहे. तर ध्यानाआधी मला कसं वाटत होतं, ध्यान करत असताना निश्चित मला काय जाणवलं आणि आता ध्यान झाल्यानंतर माझ्या स्वतःबाबतच काय निरीक्षण आहे हे आपण लिहून काढूया. 1, 2, 4, 5 सेकंद यासाठी परत डोळे मिटा आणि विचार करा की ध्यानाच्या आधी स्थिती काय होती, ध्यान करताना स्थिती काय होती आणि ध्यान झाल्यानंतर आता स्थिती काय आहे. रोजच्या ध्यानानंतर अशा पद्धतीनं निरीक्षण करण्याची सवय लागली की हळूहळू आपली संवेदना अधिक जागृत व्हायला लागते, आपली समज अधिक विकसित व्हायला लागते आणि स्वाभाविकपणे समज विकसित झाल्यामुळे आकलन आणि आकलनाच्या जोडीनं होणारे योग्य दिशेचे कार्य याच्यामध्ये पण सुधारणा व्हायला लागते. रोज ध्यान करणं म्हणजे अशा पद्धतीनं मनाला एक शिस्त लावण्याचा हा एक प्रयोग आहे आणि हा अत्यंत यशस्वी असा झालेला प्रयोग आहे. हार्टफुलनेसच्या या प्रयोगाचा लक्षावधी लोक खूप चांगला उपयोग करून घेताना दिसत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या सत्रामध्ये काय शिकलो बरं? एक म्हणजे ध्येय आणि ध्येय प्राप्तीमधला दुवा शिस्तबद्धता आहे. आपली खरी ताकद व्यक्त करण्यासाठी स्वयंशिस्त हाच मंत्र आहे. पुढाकार घेऊन काम केल्याने भविष्यात येणाऱ्या समस्या टाळता येतात. नियमित केलेले मन हे पाण्याच्या तोटीसारखे असते. त्यातून ना जास्त ना कमी अशी ऊर्जा प्रवाहित होते. चालढकल टाळण्यासाठी 3 गोष्टी करा. 1. गडबडून न जाता काम करायला सुरुवात करा. एक स्टेप पुढे जात राहा आणि केलेल्या कामाचा विश्वास बाळगून स्वतःलाच शाबासकी द्या. स्वतःला चांगलं बनायचं असेल तर आधी आपल्या सवयी जाणून घ्या. कुठल्या सवयी टाळायच्या, कुठल्या नव्यानं स्वीकारायच्या, कुठल्यात बदल करायचा आणि कुठल्या नवीन शिकायच्या याची एक यादी बनवा आणि त्यानुसार काम करायला लागा. ध्यानमग्न मन म्हणजे काय आणि ध्यानाचे फायदे काय हे आपण पाहिलं. त्याचबरोबर ध्यानामुळे हृदयापासून आलेली दृढता स्वयंशिस्तीला कशी मदत करते आणि यशाकडे कसं खेचून नेते हे पण आपण पाहिलं. अशा पद्धतीनं या अनुशासित मनामुळे जे चांगले परिणाम मिळतात त्यात कृत्यानंदी होणे, स्वतः अधिक चांगले होत असल्याचा अनुभव येणं हे आपण आज पाहिलेलं आहे. आजच्या या हार्टफुलनेसच्या सत्राबरोबर पुढे सुद्धा आपल्याला जर का ध्यान करायचं असेल तर हार्टफुलनेसच्या ऑनलाईन मास्टर क्लासच्या माध्यमातून आपण हा ध्यानाचा अनुभव घेऊ शकतो. heartfulness.org
मास्टर क्लास अशा पद्धतीनं तुम्ही वेबवर सर्च करू शकता आणि आपला ध्यानाचा प्रवास यापुढेही सुरू ठेवू शकता. या जोडीला आपण जर का हार्ट्स ॲप हे ॲप डाउनलोड करून घेतलं तर प्रशिक्षकाच्या माध्यमातून दूरस्थ पद्धतीनं आपण प्रशिक्षकासोबत ध्यानाचा अभ्यास करू शकता. आपण सर्वजण वय वर्षे 15च्या पुढील आहात, त्यामुळे अशा पद्धतीनं प्रशिक्षकांसोबत ध्यान करण्याची आपल्याला परवानगी आहे. तर मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या 5 सत्रांच्या मालिकेमध्ये जे काही आपल्याला सांगितलं आहे ते करून बघितलं पाहिजे. त्यामुळे मनातला गोंधळ कमी करून जे काही सांगितलं आहे त्याचा प्रयोग करून बघायला सुरुवात करा. रोज स्वतःसाठी एक 5 ते 10 मिनिटं काढा आणि हार्टफुलनेस ध्यानाचा अभ्यास करा. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या ध्यानामुळे आपल्या स्वतःच्या कार्यक्षमता निश्चित वाढतायत. आपण निश्चित अधिक आत्मविश्वासानं चांगला अभ्यास करतोय, चांगलं काम करतोय. धन्यवाद.